झी मराठीवर मी एका तपानंतर येते. 12 वर्ष वाट पाहायला लागली मला. आणि 12 वर्षानंतर झी मराठीने मला इतक्या प्रेमाने अशी भूमिका देऊ केली की त्याला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. माझी घर वापसी झाली असं सगळेजण म्हणतात झी मराठीवर. 9 वर्षानंतर छोट्या पडद्यावरती पुनरागमन होतंय आणि तेही झी वाहिनीवरती. खरं तर खूप बरं वाटतंय, कारण माझ्या आयुष्यात किंवा माझ्या या करिअरच्या काय म्हणू आपण संपूर्ण टप्प्यामध्ये यशामध्ये झी मराठीचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. सगळ्यात पहिलं तर सर, लोकेश सर, 9 वर्षानंतर पुन्हा एकदा झी मराठीवरती कमबॅक हा अतिशय कुणीही विचारणार नाही असा प्रश्न मी पहिल्यांदा तुम्हाला विचारतोय. तर कसं वाटतंय? 9 वर्षानंतर छोट्या पडद्यावरती पुनरागमन होतंय आणि तेही झी वाहिनीवरती. खरं तर खूप बरं वाटतंय, कारण माझ्या आयुष्यात किंवा माझ्या या करिअरच्या काय म्हणू आपण संपूर्ण टप्प्यामध्ये यशामध्ये झी मराठीचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. कारण झी मराठीवरील अनेक नावाजलेल्या मालिका ज्यांनी 800, 900, 1000 एपिसोडचे टप्पे पार केलेत, त्या सगळ्याचा मी एक खूप महत्त्वपूर्ण भाग राहिलेलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 9 वर्षानंतर जर का पुन्हा एकदा टेलिव्हिजन करायचं होतं, छोट्या पडद्यावरती पुनरागमन करायचं होतं, तर अशी वाहिनी, अशी मालिका, असं कॅरेक्टर करायला मिळालं, समोर आलं आणि मला असं वाटतं की होकार देणं भाग पडलं की येस, हीच ती मालिका किंवा हे ते कॅरेक्टर. किती सर मस्त. आणि मी खरं सांगू का, तुम्ही ते जे सगळं कॅरेक्टर कॅरी केलं होतं, ते सातत्याने असं बोलणं आणि तो चष्मा लावणं वगैरे, त्यात तुम्ही दिसायला एवढे खऱ्या अर्थानं राजबिंडे आहात, बरोबर की नाही? ज्याला राजकारणातलं नॉलेज नसेल तो शिक्षण मंत्री नाही, मुख्यमंत्री समजून तुमचा सत्कार करेल. तर मला असं वाटतं की हे तुम्ही कसं काय कॅरी केलं, म्हणजे हे कशा पद्धतीने याचा अभ्यास केलात या पात्राचा? ते ह्याच्यावरनं कळलं असेलच. निर्माते, दिग्दर्शक, वाहिनीचे आमच्या सगळी मंडळी यांच्याशी डिस्कशन करून कॅरेक्टरविषयीचा अभ्यास आणि मग थोडासा मी असं म्हणालो जसं की इतक्या वर्ष काम करत असल्यामुळे आलेला एक अनुभव, त्यातनं हे पात्र साकारत नेलं. थोडंसं अवघड आहे, कारण काय म्हणू आपण त्याला की शिक्षण मंत्री आहे, खूप क्लीन इमेज असलेला माणूस आहे आणि एकीकडे घरामध्ये आपण आता बघितलं मुलीबरोबर त्याचं काय नातं आहे. सो खूप तो एक मधला हे होता, काय म्हणू आपण त्याला धागा होता की तो पकडणं गरजेचं होतं. ते कुठेही बाप म्हणून त्याचा तिरस्कार पण वाटता कामा नये त्या कॅरेक्टरचा, आणि किंवा तो राजकारणी म्हणून त्याचा तिरस्कार पण वाटता कामा नये. सो ते साधणं फार अवघड होतं. पण मला असं वाटतं की ह्या डिस्कशन्समुळे जसं जसं मी सीन्स करत गेलो त्यातनं हळूहळू या गोष्टी सापडत गेल्या. वा. आणि बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं की चष्मा काढणं वगैरे हे असंच आहे. वा वा वा, किती छान. आणि यानंतर आता असावरी ताई, ते 9 वर्षानंतर येत आहेत, तुम्ही 12 वर्षानंतर येत आहे. काय सांगाल? मला सासू हवी या मालिकेनंतर तुम्ही पुनरागमन करता आहात झी मध्ये, तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. झी मराठीवर मी एका तपानंतर येते. 12 वर्ष वाट पाहायला लागली मला. आणि 12 वर्षानंतर झी मराठीने मला इतक्या प्रेमाने अशी भूमिका देऊ केली की त्याला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. माझी घर वापसी झाली असं सगळेजण म्हणतात झी मराठीवर. मधल्या काळामध्ये हिंदी मराठी हा झोपाळा झुलत होते, पण झी मराठीवरती माझी मालिका नाही आली एवढ्या काळामध्ये. तर ह्या निमित्ताने आता इतक्या दणक्यात परत सुरुवात होतीये, तर झीचे प्रेक्षक सुद्धा मला वाटतं त्यांना एक वेगळं रूप माझं पाहायला मिळेल. हो, आम्ही पाहिलंच तुम्ही किती प्रेमानं बोलताय आणि नंतर काय काय करताय ते तिकडे. पण असतात असं प्रत्येक घरामध्ये. मला असं वाटतं राजकारण म्हटलं की या सगळ्या गोष्टी येतातच त्याच्यामध्ये. पण तुम्ही क्लीन राजकारण, छान राजकारण काय असतं हे सुद्धा आम्हाला या मालिकेच्या माध्यमातून दाखवून द्याल. त्यानंतर आता मोक्षा, काय ही बॅक टू बॅक झी सोडायचंच नाही असं हे जे तू ठरवलेलं आहेस की आता एक मालिका झाली, पुन्हा एकदा तू झी वरतीच येते आहेस, तर काय सांगशील त्याच्याबद्दल? तर सर 9 वर्षांनी येत आहेत, ते 12 वर्षांनी. तू 9 दिवसांनी, 6 महिन्यांनी. तर मला वाटतं की झीचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि ते तसंच राहावं. आणि झी मला विचारत नाही, मला हक्काने सांगतं की तू यायचेस. ह्यातच मी खूपच खुश आहे आणि मला मी भाग्यशाली समजते की झी माझ्यावरती एवढा हक्क गाजवतं आणि मला अजून छान
जे दुग्ध शर्करा योग म्हणजे हे जे मोठे दिग्गज कलाकार आहेत ज्यांना लहानपणी मी झी मराठी बघता बघता मोठी झाली आहे त्यांच्याबरोबर आता मला खुद्द काम करता येते आणि काम करायला संधी झी मराठी देते, तर ह्याच्यासाठी मी आय एम मोर दॅन ब्लेस्ड. आय फील अमेझिंग. पण तू एकटी नाही आहेस, तुम्ही गँग बनवून आला. त्याचं काय त्या मालिकेतनं? हो म्हणजे हे एक सरप्राईजच होतं माझ्यासाठी सुद्धा, कारण जेव्हा कास्टिंग होत होतं तेव्हा माझ्या मैत्रिणी जसं वल्लरी आणि भूमिजा त्या दोघीही मला सांग तू ये ना, तू पण ये. तर नेमकं त्यावेळेला मी बाहेर होते आणि पण ते योगायोगाने जुळून आलंच आणि आम्ही तिघी परत एकत्र आल्या. सो आय एम व्हेरी मच हॅपी की मजाच येईल आता पुन्हाही. वा वा वा, म्हणजे थोडक्यात या मालिकेत बहुमत तुम्ही सिद्ध केलेलं आहे तुमचं. आणि आता शुभकडे जाऊया. शुभ, काय म्हणशील मित्रा, तू पहिली मालिका करतोयस ती सुद्धा झी मराठीवरती? होय, मी आता ऐकतोय सगळ्यांचं झीचं. मी झीचा ऍक्च्युली पाहुणा होतो, कारण झी टॉकीजची मी फिल्म केली होती. पण आता झीने फर्स्ट सिरियल करतोय, मला त्यांनी घरातला करून घेतलाय खरं सांगायचं झालं तर. आणि माझ्यासाठी झी मराठीवर येणं खूप चांगलं आहे, कारण की कोल्हापूर साईडला मी तेच मागच्या वेळी पण मी आठवण सांगितलेली की माझे काका आत्या वगैरे कोल्हापूरला छोट्या छोट्या खेड्यांमध्ये राहतात आणि त्यांचं नेहमी असायचं, अरे सुम्या कवा येणार रे तू टीव्हीवर, कवा दररोज बघायचं तुला आम्ही. कारण थिएटरपेक्षा आपलं ते टीव्हीवर दररोजचं बघणं आणि आत्यासारख्या काकांसारख्या लोकांना ते खूप जवळच असतं. तेव्हा मला खूप ब्लेस्ड वाटतंय. आई अंबाबाई समोर आहेच, तिचं दररोज मला ब्लेसिंग मिळते आणि तिच्या कृपेने आणि इथं झी मराठीवर करायला मिळते, त्याच्याशिवाय दुसरं मला वाटत नाही काय असं. आणि झी मराठीचं सुद्धा कौतुक आपण करायला पाहिजे, कारण जेव्हा कोल्हापुरातलं पात्र होतं त्यावेळेला कोल्हापुरातलाच एक रांगडा गडी त्यांनी शोधून काढला, बरोबर की नाही? बरोबर. आणि मी तेच म्हणलो ना की ते माझ्यासाठी सुद्धा असं होतं की अरे झी मराठीवर जायचंय. सो मजा आहे. वा वा वा. बरं, या सगळ्यांबरोबर काम करताना तुला किती कम्फर्ट वाटतंय का काय? मी टेन्शन येतंय तुझं? थोडंफार स्टार्टिंगला जसं मी म्हटलं की मी सिनेमे करून आलेलो, झीचा आपला सिरियलचा फॉर्मॅट थोडासा मला वेगळा वाटतो, त्यामुळे माझ्यासाठी थोडंसं ते स्टार्टिंगला एक तो नर्वसनेस, थोडासा एक ते अँक्शियस आपण होतो. पण इव्हेंच्युअली मी त्यांच्या समोरच सांगतोय, असं म्हणत नाही की मी ते समोर बोलतोय. सगळी माणसं खरंच चांगली आहेत, मनानं लय भारी आहेत. आम्ही सेटवर सुद्धा जे काही त्यांच्याकडनं आम्हाला ॲडवाईस आहे ते मला इंडिव्हिज्युअली किंवा बाकी सगळ्यांना, आणि ते एक मजा मस्करी असते असं. त्यांबरोबर पण लोकेदादाबरोबर पण करताना थोडंसं असायचं, पण लोकेदादा स्वतःच एक काय म्हणू शकतो, त्यांच्याकडे एक चांगला ह्युमर आहे, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स होऊन जाता. आणि असं मॅडम बरोबर पण मजा आहे, म्हणजे त्या नेहमी गाईड करत असतात. आणि बाकी सगळे जर आहोतच आम्ही सगळेच. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर ना प्रत्येक म्हणजे ते असं कुठं बसत नाही, बसताना आम्ही एकत्रच बसतोय आणि ते कॉन्व्हर्सेशन असू दे किंवा रिडिंगच्या वेळेला तर असतोच, पण त्याच्या बिहाइंड द सीन सुद्धा आम्ही सगळे एकत्रच असतो, टाइमपास चालू असतो, एकमेकांची खेचाखेची चालू असते. कम्फर्ट झालाय. छान छान छान. म्हणजे येस, मी रिपीट करणार आहे परत सांगू. वा, कास्टिंग छान आहे, मालिका सुद्धा तुमची छानच आहे, हा सेट सुद्धा फार भव्यदिव्य आहे, छान आहे. तर मला असं वाटतं की मजा येणार आहे आम्हाला पाहायला. अनेक शेड्स याच्यातनं आम्हाला पाहायला मिळतील. आणि या मालिकेमध्ये आणखीन काही जे प्रमुख लोक काम करत आहेत त्यापैकी सॉल प्रोडक्शन्सची ही मालिका आहे आणि संदीप फिल्म्सची फाजिल कामना आणि संदीप सिकन हे प्रोड्युसर आहेत या मालिकेचे. किरण दळवी हे दिग्दर्शक आहेत. स्क्रीन प्ले याचा किरण पल्लवी यांनी केलेला आहे आणि संवाद जे आहे ते संदीप विश्वासराव